नमस्कार मैत्रिणींनो, छान असा पावसाळा सुरू आहे आणि त्यात आषाढ महिना म्हणजेच चमचमीत आणि चटपटीत खाण्याचा महिना। समोसा, कचोरी, वडापाव ह्या गोष्टी आपण नेहमीच घरी बनवत असतो, पण कधी ब्रेड पॅटीस तुम्ही बनवला आहे का? तेही एकदम कमी साहित्यात आणि हॉटेलसारखा। तर मग अगदी सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी यामिनी, माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। ब्रेड पॅटीस बनवण्यासाठी आधी तर मी बटाटे उकडून घेतले, त्यानंतर ते गार झाल्यावर त्याची छान अशी साल काढून घेतली आणि ते व्यवस्थित असे स्मॅश करून घेतले आहे। सोबतच लसूण, हिरवी मिरची, खूप सारी कोथिंबीर घेऊन ते छान असं ठेचून घेतलं आहे। त्यात थोडे जिरे पण मी ॲड केले आहे। आता बटाट्याची सुकी भाजी बनवायला घेतली आहे। ही भाजी बऱ्याच पदार्थांमध्ये आपण ॲड करू शकतो, जसे वडापाव झाले, पाववडा झाला आणि त्यानंतर पॅटीसमध्ये पण सेम आहे आणि साधी आपण टिफिनला पण अशी भाजी देऊ शकतो, हे तर आपल्याला माहितीच आहे। त्यानंतर बघा, तेल गरम झाल्यावर त्यात जिरे टाकून घेतले आणि त्यात वाटण केलेला हिरवी मिरचीचा ठेचा तो पण त्यात ॲड केला आहे आणि मस्त ते स्मॅश केलेले बटाटे आता टाकून घेणार आहे। तसे मिक्स करून झाल्यानंतर त्यात थोडं मीठ ॲड करून ते छान 2 मिनिटासाठी आपण ते होऊ द्यायचं आहे। असे साधे सोपे पदार्थ बघण्यासाठी आणि चॅनलवरच्या वेगवेगळे व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब तर केलं आहे ना? नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा, कारण चॅनलवर कंटेंट एकदम वेगवेगळे येत असतात। आता गणपती जवळ आले आहेत, तर गणपती रिलेटेड पण मी खूप सारे कंटेंट, डेकोरेशन वगैरे सगळेच व्हिडिओज मी आता टाकणार आहे, त्यामुळे तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा हां। जी तर आपली रेडी आहे। तर बेसन पीठ घेतलं आहे आणि त्यात मीठ टाकलं आहे थोडं। तुमच्या आवडीने त्यात मसाले पण ॲड करू शकता किंवा लाल तिखट वगैरे। त्यात हळद किंवा लाल तिखट जर टाकलं, पण ते तेलात टाकल्यावर जास्त लालसर होतात, त्यामुळे मी हळद वगैरे काहीच टाकत नाही, फक्त मीठ टाकते। जसा तो लूक असतो ना हॉटेलसारखा, तो लूक येत नाही, त्यामुळे मी फक्त मिठाचाच वापर करते इथे। आणि बघा, असं छान पद्धतीने एका साईडला तेल गरम करायला ठेवून ब्रेडला असं व्यवस्थित भाजी मी बटाट्याची लावून घेतलेली आहे। ते लावल्यानंतर छान असं 2 भागात कट करून घेतलं आहे, म्हणजे मस्त असा शेप येईल आणि मग ते बेसन पिठामध्ये असं व्यवस्थित कोटिंग करून आणि छान तळून घ्यायचं आहे। हे तळताना आहे ना, गॅसची फ्लेम जी आहे थोडी लो किंवा मीडियमच ठेवायची आहे, कारण व्यवस्थित ते तळले जातात आणि वरून पण असं तेल थोडं टाकत जायचं आहे, म्हणजेच दोघी साईडने ते छान असे खरपूस तळले जातात आणि चवीला पण खूप छान लागतात। तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा घरच्या घरी हॉटेलसारखे ब्रेड पॅटीस। आणि बघा, इथे तयार आहेत चमचमीत चटपटीत असे ब्रेड पॅटीस। हे तुम्ही सॉस, चटणीसोबत तुमच्या आवडीने सर्व करू शकता आणि खाऊ शकता। शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।